सर्वांना नमस्कार. भावकवितांच्या सादरीकरणाचे एपिसोड तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात. तुम्ही त्याला प्रतिसाद आणि कॉमेंट्सही देत आहात, हे पाहून मला अतिशय आनंद होतो आणि आपल्यासमोर निरनिराळ्या कवितांचं सादरीकरणास अधिक उत्साह लाभतो. मित्रो, सध्या आपण पूर्वजांचं स्मरण करत आहोत, ज्याला पितृपक्ष पंधरवडा म्हणतात. तर याच्यामध्येच आपले आई वडील, जुन्या पिढीतले, त्याहीपेक्षा जुन्या पिढीतले म्हणजे पणजोबा, आजोबा, आजी, आपले इतर नातेवाईक यांचं स्मरण करत असतो. एक कृतज्ञ भाव असतो या मागे आणि याच्यामध्ये अनुरूप अशा कविता मी या निमित्ताने सादर करतो. आपल्या गेल्या पिढीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्वांचं हे कृतज्ञतापूर्वक स्मरण या भावकविता तुम्हाला कशा वाटल्या जरूर कळवा. या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे माझी आजी. प्रत्येकाची आवडती व्यक्ती आजी असते. मग आपल्या बाबांची आई असो किंवा आईची आई असो, दोन्ही आज्या आपल्या नातवांचे खूप लाड करत असतात. तर अशी आजी, तुम्हाला तुमच्या आजीची आठवण नक्कीच येईल अशी ही कविता. आजी राहायची त्या घराला, आजी राहायची त्या घराला, चंद्रमौळी म्हणायचे सारे. आजी राहायची त्या घराला, चंद्रमौळी म्हणायचे सारे. भोळ्या सांबाच्या मंदिरा शेजारचे ही त्या घराची खूण होती. भोळ्या सांबाच्या मंदिरा शेजारचं ही त्या घराची खूण होती. आता काहीच शिल्लक नाही तिथं, आता काहीच शिल्लक नाही तिथं, डोळ्यांनी काही पाहण्याजोगं. आता काहीच शिल्लक नाही तिथं, डोळ्यांनी काही पाहण्याजोगं. खूप वर्षांनी मी परवा गेलो होतो तिथे, खूप वर्षांनी परवा मी गेलो होतो तिथे. अंगणातल्या धुळीच्या थराखाली, अंगणातल्या धुळीच्या थराखाली विखुरलेले बालपणीचे क्षण चमचमत होते, लखलखत होते त्या चिमुकल्या अंगणामध्ये. हिवाळ्यातल्या भल्या पहाटे कितीदा तरी, हिवाळ्यातल्या भल्या पहाटे कितीदा तरी चुलीसमोर बसून असायचो मी. हिवाळ्यातल्या भल्या पहाटे कितीदा तरी चुलीसमोर बसून असायचो मी. ऊन ऊन पानगा खाण्यासाठी, ऊन ऊन पानगा खाण्यासाठी. चुलीच्या लाल भडक उजेडात, चुलीच्या लाल भडक उजेडात आजी पानगा करायची. चुलीच्या लाल भडक उजेडात आजी पानगा करायची. तिच्या रापट हाताच्या कडक बोटातून, तिच्या रापट हाताच्या कडक बोटातून जणू मधाळ मायाच अलगद उतरायची त्या पानग्यामध्ये. जणू मधाळ मायाच अलगद उतरायची पानग्यात. आणि इवलेसे पोट माझे तुडुंब भरायचे, आणि इवलेसे पोट माझे तुडुंब भरायचे. तुराट्याच्या धुरात धुरकट चहा, तुराट्याच्या धुरात धुरकट चहा आजी फुरफुर करत प्यायची पितळी भांड्यातून. तुराट्याच्या धुरात धुरकट चहा आजी फुरफुर प्यायची पितळी भांड्यातून. धुरामुळे येत असायचं तिच्या डोळ्यातून पाणी, धुरामुळे येत असायचं तिच्या डोळ्यातून पाणी. आज दाटून आले ते क्षण, आज दाटून आले ते क्षण, त्या आठवणी. आणि चिंब चिंब झालंय माझं मन, आणि चिंब चिंब झालंय मन, आणि डोळ्यातून खळखळतंय पाणी, आणि डोळ्यातून खळखळतंय पाणी. तर माझी आजी ही कविता कशी वाटली जरूर कळवा. आणि ही दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे मनामनातली आई. जरी माझ्याकडे तिची पाठ आहे, जरी माझ्याकडे तिची पाठ आहे, तरी मला ती पूर्ण पाठ आहे. जरी माझ्याकडे तिची पाठ आहे, तरी मला ती पूर्ण पाठ आहे. वाकली असेल सावलीत ती, वाकली असेलही सावलीत ती, कण्याने मात्र अजून ताठ आहे, कण्याने मात्र अजून ताठ आहे. दुःख मनात कोंडिले, सुख चोहीकडे शिंपले,
दुःख मनात कोंडिले, सुख चोहीकडे शिंपिले, जखमेवरी दिसल्या खपल्या, जखमेवरी दिसल्या खपल्या, तरी अंगणात आनंदाचे सडे, तरी अंगणात आनंदाचे सडे. स्वाभिमानी मूठ तिची, स्वाभिमानी मूठ तिची कधी उघडी झाली नाही, स्वाभिमानी मूठ तिची कधी उघडी झाली नाही. दारिद्र्याची झुंबरे कधी, दारिद्र्याची झुंबरे कधी तिने घरात टांगली नाही, तिने घरात टांगली नाही. उन्हातानात वाटचाल झाली, उन्हातानात वाटचाल झाली, काट्यांची पायाखाली भुई, काट्यांची पायाखाली भुई, चांदण सावली दिली तिने, चांदण सावली दिली तिने, दिल्या ओंजळीत जाई जोई, दिल्या ओंजळीत जाई जोई. अप्रूपाचे नसेही कहाणी, अप्रूपाची नसेही कहाणी, घरोघरीच असते असे बाई, घरोघरीच असते अशी बाई. डोकावून बघा आत जरा, डोकावून बघा आत जरा, ही तर मनामनातली आई, ही तर मनामनातली आई. आजी आणि आईच्या कविता यानंतर आजची तिसरी कविता आहे तीर्थरूप. आजकाल आपल्याला बाबावरच्या कविता, बापावरच्या कविता खूप खूप वाचायला मिळतात आणि खरंच खूप छान वाटतं की बाप नावाच्या व्यक्तीबद्दलसुद्धा आपल्या मनात किती भावना आहेत आपण आपल्या त्या व्यक्त करत असतो. ते या तीर्थरूपमधली ही कविता. अस्तित्व होते वटवृक्षाचे, अस्तित्व होते वटवृक्षाचे, शब्दरूप हे तीर्थरूपांचे. होती सात सोबत तयांची, होती सात सोबत तयांची, होते स्थिरचित्त जग आमचे, होते स्थिरचित्त जग आमचे. जपले विचारांना कसोशीने, जपले विचारांना कसोशीने, आचरण केले उग्रपणे, आचरण केले उग्रपणे. सत्य बोलांची कडवट गोळी, सत्य बोलांची कडवट गोळी, कठीण होते कुणालाही घेणे, कठीण होते कुणालाही घेणे. नाकासमोरचा साधा रस्ता, नाकासमोरचा साधा रस्ता, वहिवाटीचा तुमचा होता, नाकासमोरचा साधा रस्ता वहिवाटीचा तुमचा होता. वेडे वाकडे निसरडे जे जे, वेडे वाकडे निसरडे जे जे, त्या रस्त्यांचा तुम्हाला तिटकारा होता, त्या रस्त्यांचा तुम्हाला तिटकारा होता. सहवासात तीर्थरूपांच्या, सहवासात तीर्थरूपांच्या, घर नंदनवन होते, सहवासात तीर्थरूपांच्या, घर नंदनवन होते. माणसांनी बहरलेले, माणसांनी बहरलेले ते भरलेले गोकुळच होते, भरलेले गोकुळच होते. या तिन्ही कविता ज्येष्ठ व्यक्तींच्या स्मृतिप्रित्यर्थ कृतज्ञतेने अर्पण केलेल्या आपल्या सगळ्यांना आवडतील अशी आशा आहे. आपले लाईक, कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन कवितेसहित नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.